सचिनजी दलाल सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहे सचिनजी दलाल सर, दिनेशजी भोईर सर आणि आमची एवन जोडी राहुलजी चव्हाण सर आणि त्यांच्या समवेत महेशजी धुळे सर यांच्या समवेत या ठिकाणी हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। मान्यवरांना पुनश्च एकदा मनापासून शुभेच्छा देऊयात, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। जबरदस्त या संपूर्ण आयोजनाचा आपल्याला आजचा शेवटचा महाअंतिम दिवस एन्जॉय करताना पाहायला मिळतोय। या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि पुनश्च एकदा जशी मैदानावरती सामन्याला सुरुवात होईल, बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये सादर होईल। आणि जशी सामन्याला जशी सामन्याला सुरुवात होईल आणि संपूर्ण समालोचक टीमसाठी या ठिकाणी सचिनजी दलाल साहेब यांच्या माध्यमातून ॲज युजल नेहमीप्रमाणे 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे। आणि सर्वांच्या जीवाभावाचा माणूस या स्पर्धेचे लाडके स्कोरर राजेशजी साळवी यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेले आहे। मॅचला झाली आहे सुरुवात, बिग फाईट मॅच मैदानावरती चालू झाली आहे। जशी सुरुवात होईल जाऊया समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी मुरबाड नगरीचा बुलंद आवाज या संपूर्ण क्रीडा विश्वावरती ज्यांचं आणि जयजी शिंगटे आणि आप्पा शिंगटे यांच्याकडनं हॅरी सरांसाठी 500 रुपये या ठिकाणी जमा आहेत। त्यांचा डान्स जर उत्तम आवडला तर पारितोषिक वितरित केलं जाईल। तर विनंती आहे सुनील शेळके सर आणि बाबूशा सर आपण या ठिकाणी यायचंय। 4 धावा धावपलकावरती आहेत। सूरज आपण पाहतोय फलंदाजीसाठी, गोलंदाज साहिल बॉलिंग ट्रॅक वरती, इथे आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल होता, ऑफ्टनच्या बाहेर लाईन मिस केली फलंदाजाने, अक्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला, लेंथ अगदी पुढे होती आणि तिथून अक्रॉस बॅटेड फटका खेळणं खूप कठीण काम आहे। इतक्या वेगाने तुम्ही जर वेगवान गोलंदाजाची लाईन पिक करू शकला नाही तर तिथे फटका खेळणं कठीण आहे। डीजे मास्टर थोडंसं सहकार्य करा। 4 धावा धावपलकावरती, गोलंदाज साहिल पुन्हा एकदा सज्ज आहेत। इथे आपण पाहतोय ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रहार केलाय, खूप दूर या बॉलला पाठवलंय आणि इथे षटकार आलाय। आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या। 10 धावा धावपलकावरती आहेत। सूरज आहेत आपण पाहतोय, सूरज आणि त्यांच्या जोडीने मैदानावरती योगेश फालेकर आणि आदरणीय शांडी धुळे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय। आपलं देखील स्वागत आहे। 3 षटकांची मॅच, चला थोडीशी घाई करा, खेळाडूंना विनंती घाई करा। आदरणीय रमेशजी भगत साहेबांचं देखील इथे आगमन झालंय आणि आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। ओ इथे कमालीचा हा बॉल पहा, लेंथ वरती बॉल पडला आणि लेंथ वरून बॉल पडल्यावरती अतिरिक्त उसळी बॉलने घेतली आहे। असे बॉल फलंदाजांसाठी खेळणं खूप कठीण काम आहे। जेव्हा लेंथ वरून बॉल अतिरिक्त उसळी घेतो फलंदाज म्हणून तुम्हाला तो बॉल अनप्लेबल होतो आणि त्या बॉलवरती धावा बनवणं खूप कठीण काम आहे। तुम्ही गोलंदाजीची लाईन पाहता, लेंथ पाहता, परंतु तिथून तुम्हाला बॉलला पिक करणं खूप कठीण काम आहे। डॉट बॉल। ओ यावेळेस आपण पाहिलं फलंदाज सफल झाले होते, लेंथ पुढे होती, परंतु इथे आपण पाहतोय लेग बाईटच्या माध्यमातून चौकार आलाय दरम्यान रिझनला। 4 धावा इथे मिळतील।
इथे आपण पाहतोय प्ले अँड मिस, पुन्हा एकदा लेंथ वरती बॉल आणि ह्या बॉलवरती देखील आपण पाहिलं अक्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. या संपूर्ण स्पर्धेसाठी जल है तो कल है. आदरणीय नंदू कराळे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न आपण करतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी पाणी ज्यांच्या माध्यमातून दिलं आणि आपल्या संस्कृतीमध्ये पाण्याचं पुण्य सर्वात वरती मानलं जातं, ज्यांच्या माध्यमातून पाणी या स्पर्धेला दिलं गेलं, एवन जोडीच्या माध्यमातून आदरणीय नंदू कराळे साहेबांचा विशेष सन्मान इथे आपण करतोय. आदरणीय राहुलजी आणि मॅडीजी यांच्या माध्यमातून हा सन्मान इथे आपण करणार आहोत. आणि आणखी एक अपकमिंग स्पर्धा आपण पाहतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या मान्यतेने चांताराजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक ही स्पर्धा देखील आपण पाहतोय येत्या 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारीच्या दरम्यान असणार आहे. आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय 25,000, चतुर्थ 25,000 आणि पाचवं पारितोषिक 25,000. मालिकावीरासाठी बाईक असणारी स्पर्धा आहे आणि 13,500 या स्पर्धेची एंट्री असणार आहे. आणि प्रथम येणाऱ्या 40 संघांना प्रवेश दिला जाईल. ॲडव्हान्स फी 5,000 दिल्याशिवाय प्रवेश स्वीकारला जाणार नाही. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी असेल. सामना चालू होण्याआधीच प्रवेश फी जमा करावी लागेल. प्रवेश फी जमा केल्याशिवाय तिथे टॉस उडवला जाणार नाही. सामना ठीक सायंकाळी 4 वाजता सुरू होईल. कार्यक्रमात बदल करण्याचे सर्व अधिकार मंडळाकडे असतील. प्रत्येक दिवशी 8 संघ खेळवले जातील आणि डे आणि नाईट फॉर्मॅट तिथे असेल. ठिकाण धर्मवीर मैदान, कासगाव, कर्जत, बदलापूर रोड. अपकमिंग ही स्पर्धा आहे आणि तिथे देखील खेळण्याची संधी इथे असणार आहे. 16 धावा धावपलकावरती 1.2 षटकांचा खेळ संपलाय. सूरज आणि योगेश ही जोडी मैदानावरती आहे. 136 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत आणि 170 चौकार इथे आपण पाहिलेत. सोडेगाव संघ क्षेत्ररक्षण करतोय. पुढचा बॉल योगेशसाठी. इथे लेफ्ट शॉट खेळायचा होता, राईटचं इंडिकेटर दिलंय, परंतु बॉल लेफ्ट केला गेलाय आणि इथे हा चौकार आहे. इंडिकेटर जरूर आपण पाहिलं राईटचं आलं, बॉल लेफ्टला गेला, एज लागून चौकार आलाय. 4 धावा. किरण इथे आपण पाहतोय. ओ कमालीचं क्षेत्ररक्षण, धावबाद. इथे फलंदाज होतील. विकेट आली आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद. योगेश धावबाद झालेत. थोडंसं सहकार्य करा, थोडंसं स्पीडअप करा, कारण आपल्याला आज फायनल देखील खेळवायची आहे आणि थोडीशी घाई करणं आता ही वेळेची मागणी आहे. उशीर थोडासा झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण घाई करणं गरजेचं आहे. 3-3 षटकांच्या मॅचेस इथे आपण पाहतोय. सेकंड राऊंडच्या मॅचेस 20 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. भावाळे 20 संघ मैदानावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय फलंदाजी करतोय. सूरज केने अजून देखील मैदानावरती आहेत. ऑन साइडला इथे फटका खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने ऑफ कटर स्वरूपाचा बॉल होता, पडल्यानंतर आतल्या दिशेने कट झाला. रिप्ले पाहणं निश्चित आपण पाहतोय महत्वाचं असेल. आतल्या दिशेने बॉल कट झालेला आपण पाहिला. डॉट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत किरण शिंदे. यावेळेस आपण पाहतोय आडव्या बॅटने प्रहार केलाय, मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय खूप दूरवरती. हा प्रहार कडक आहे, चाबूक शॉट आणि बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. लेंथला खूप लवकर पिक केलं आणि कमालीचा पिकअप शॉट. 6 धावा. खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहे 26 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी करणारी टीम आणि फलंदाजी करणारी टीम दोन्ही टीमला विनंती आहे थोडीशी घाई करा, आपल्याकडे वेळेची थोडीशी मर्यादा आहे.
तर सध्याच्या घडीला आपण पाहतोय भिवंडीचं टेनिस क्रिकेट मला वाटतं जगाच्या पटलावरती भारी क्रिकेट असेल सर्वात भारी. आणि तिथे आपण पाहतोय भावाळे बी हा संघ सध्या चर्चेमध्ये आहे. खूप चांगली कामगिरी पाठीमागच्या काही या सीझनमध्ये संपूर्ण खूप चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. आणि आज बदलापूर क्रिकेटचं नाव देखील एका वेगळ्या उंचीवरती आणि पटलावरती पोहोचलेलं आपण पाहतोय. कारण बदलापूर समालोचनाची दिल आणि धडकन समालोचक ट्रॉफी 2024-25 व्हाईट बॉल आलाय. खरं तर पाठीमागची 4-5 वर्ष चर्चा सुरू होती परंतु ती चर्चा सत्यामध्ये उतरवली. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा कमालीचा फटका आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक आहेत. बॅटचा थोडासा वरच्या भागात असं वाटलं बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला बॉल खूप दूरवरती जाईल परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत बॉल पोहोचला. इथे झेल टिपला आणि विकेट फलंदाज बाद. नवीन फलंदाज वेदांत गुळवी मैदानावरती दाखल झालेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा वाईट बॉलचा कॉल पंचांनी केला. अवांतर धाव इथे मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 28. योगराज बुटेरे त्यांच्यासोबत हॅरी. इथे आपण पाहतोय लिडिंग एज लागलाय हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत पवन आणि त्याने टिपलाय झेल. आणखी एक सफलता इथे मिळते. खरं तर या स्पर्धेचं शीर्षक गीत आपण ऐकलं आणि खरं तर एक तंत्रशुद्ध समालोचक आमचे मॅडी भाई आणि राहुल भाई त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिला बॉल वाईड आला त्यानंतर विकेट. पुढचा बॉल वाईड आला तिथे पुढे विकेट. या षटकामध्ये वाईड विकेट असं समीकरण आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळालंय. अनालिसिस वाईड विकेट आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 28. 28. नवनाथ मैदानावरती इथे देखील आपण पाहतोय लॉफ्ट तर केलाय आणि बॉल पडल्यानंतर पाठीमागच्या दिशेने गेला. असं क्रिकेटमध्ये खूप कमी तुम्हाला पाहायला मिळेल. इथे 2 धावा सहज अर्जित झाल्यात. 3 अर्जित झाल्यात. 3 धावा तिथे मिळाल्यात. पहा बॉल मैदानावरतीच थांबला पडल्यानंतर पाठीमागच्या दिशेने गेला. हे देखील चित्र पाहायला मिळते. 3 धावा आल्यात आणि 3 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. फलंदाजीसाठी सूरज केने आणि त्यांच्या जोडीने नवनाथ. यावेळेस फटका आपण पाहतोय चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन. ओ कमालीचा हा स्टॉप आहे. लास्ट क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. अप्रतिम. कारण बॉलने अतिरिक्त उसळी घेतली होती. टेनिस क्रिकेटचा अनिमन बाउन्स तुम्हाला पाहायला मिळाला. पंच अजून देखील विचारपूस करतायत सेफ आहे का. अप्रतिम हा स्टॉप आहे परंतु कौतुक क्षेत्ररक्षकाचा. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. ओ खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि तो सफल इथे झालाय. खरवईचं मैदान बाउंड्री डायमेन्शन थोडेसे छोटे आहेत. या मैदानावरती 2 धावा देखील धावणं कठीण आहे परंतु आज या मैदानावरती 3 धावा फलंदाजांना धावताना आपण पाहिलं. 2 धावा देखील धावताना पाहिलं. हे क्रिकेट आहे मित्रांनो आणि तिथे अनिश्चितता तुम्हाला पाहायला मिळते.
इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत उंच तर गेलाय सूरज केने यांच्या बॅट मधून. बॉल उंच देखील आहे आणि दूर देखील आहे. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. आपण पाहतोय डावाला फिनिशिंग टच दिले सूरज केने. पाठीमागच्या मॅच मध्ये देखील नॉट आउट होते आणि या सामन्यामध्ये देखील नॉट आउट आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती धावा आहेत 41. 42 धाव्यांचं लक्ष इथे मात्र उभं केलं गेलंय आणि तिथे त्या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल का, काय किती डिपेंड होतील हे देखील चित्र अगदी काही वेळामध्येच आपल्याला पाहायचंय. आणि ते ऐकवण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊयात आदरणीय सुनील शेळके सरांकडे. धन्यवाद. दिवा आणि त्याचबरोबर खडे गोळवली या दोन संघांदरम्यान यानंतरचा सामना निश्चित झालेला आहे. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. खडे गोळवली आणि त्यांच्या विरोधात हायवे दिवे. चला दोन्ही संघाचे संघनायक आमच्या बरोबर लगेचच जोडले जा. येस विष्णुजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. नाणेफेकीचा कौल एका बाजूला आपण पाहत आहे खडे गोलिवली आणि दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे या दोन टीमच्या दरम्यान हा टॉस आपण पाहत आहे. एका बाजूला आर्यन भोईर, दुसऱ्या बाजूला रोहित भालेराव. कॉल असेल हायवे दिवा या टीमचा. स्विंग द कॉइन टेल असा कॉल आणि याच दरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम खडे गोलिवली या संघानं. पहिला सामना पण जिंकलाय. पहिला सामना पण भरपूर चांगला खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि दुसऱ्या मॅच मध्ये समोरचा एक दादा संघ अर्थातच हायवे दिवा संघ आपण पाहताय. सिद्धेश पाटील असतील, तदनंतर अजय भोईर असतील, तदनंतर आपण पाहताय आर्यन भोईर स्वतः असतील. या संघाविषयी काय म्हणाल? अतिशय चांगला असा संघ आहे. आर्यन पण माझा मित्रच आहे. हमेशा त्याला टुर्नामेंट ओपनला असं मी कॉल करत असतो. चांगला परफॉर्मन्स पण तो देत असतो ओपनच्या मधून. आज समोरासमोर ग्रामीणच्या आमने भेटलोय. फर्स्ट टाइमच आम्ही या बदलापूर विभागामध्ये खेळत असताना समोर आलोय. अतिशय छान अशी मॅच होईल. यस टॉस जिंकला, निर्णय काय असेल? आम्ही गोलंदाजी करू. यस देऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. वॉन द टॉस फ्रॉम टीम खडे गोलिवली अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. या दरम्यान आपण पाहत आहे ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वांगणीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्रीधरजी धुळे साहेबांचं आज दरम्यान शुभ आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गो टू यू कॉम्बॉक्स. खूप खूप धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होत असलेली आपण बघू. 42 धावा बनवायचे निर्धारित 18 चेंडूंमध्ये. 18 चेंडू इन द सेन्स 3 षटकांचा खेळ आपल्याला इथे पाहायला मिळतो. दुसरी फेरी सुरू झालेली आहे. आजचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण सगळेजण अनुभवत आहात. समालोचक चषक 2024 2025 ही स्पर्धा खरं तर आपण बघतो. 2024ला स्पर्धेला सुरुवात झाली आणि 2025 मध्ये अंतिम दिवस आपण अनुभवतो. प्रथमेश जी म्हात्रे ॲडव्होकेट यांचा संघ पहिली फेरी उत्तीर्ण झालेला आहे. दुसऱ्या फेरीमध्ये यानंतर त्यांना खडे गोळिवलीचं चॅलेंज तिकडे स्वीकारावं लागणार आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करायचंय. बघा प्रत्येक मिनिट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. या अगोदर उल्लेख केला होता की कोणताही खेळ असेल त्याची दुसरी बाजू ही शिस्तीची असली पाहिजे आणि त्यातल्या त्यात वेळेच्या सुनियोजित व्यवस्थापनाची असली पाहिजे आणि ते आपलं काम आहे. बघा कधीही आयोजक पाहिले तर खूप मोठी मेहनत घेत असतात कोणती स्पर्धा आयोजित करण्यासाठी. सन्माननीय श्रीधरजी धुळे साहेब यांना आपण ऑनस्क्रीन बघता की ज्याने बदलापूर ग्रामीण क्रिकेटसाठी फार मोठं मोलाचं योगदान गेली अनेक वर्षापासून दिलेलं आहे आणि या समालोचक चषकाचे अर्थात बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष महेश धुळे सर अर्थात मॅडी सर यांचे ते काकाश्री आहेत. त्यांचंही आपल्याला स्वागत करावं लागेल. आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूरचे ते प्रेसिडेंट आहेत, अध्यक्ष आहेत. त्याचमुळे
सातत्याने या गोष्टींचा विचार ते करतील की बदलापूरचं क्रिकेट कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. वेळेच्या संदर्भात खरं तर इकडे अलर्ट मिळतोय, लगेचच आपल्याला हा दुसरा डाव सुरू करावा लागेल. गोलंदाजीसाठी इथे गोलंदाज पाचारित केला जातोय सूरज केणे त्यात की जे स्वतः संघ नायक आहेत भावाळे ब संघाचे. सूरजचा पहिला डाव जर राजेश आपल्याला आठवत असेल आजच्या दिवसातील, त्यावेळेस मी म्हटलो होतो की सूरज हा असा खेळाडू आहे जो कधी विकेट फेकत नाही. पहिल्या डावामध्ये सुद्धा आपण बघितलं नाबाद राहिले होते आणि दुसऱ्या डावामध्ये दुसऱ्या फेरीचं खरं तर आपण बघितलं तिथे सूरज केने नाबाद राहिले होते. पहिल्या फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये 23 बनवल्या, इथे आपण बघितल्या सूरज केनेने बनवलेले आहेत 26. टार्गेट आहे 42चं स्ट्रायकिंगला बॅटर विक्रांत. विक्रांत साठीचा हा चेंडू अँगल क्रिएट करत असताना फेकलेल्या अतिरिक्त गती इथे परास्त करते बॅटरला. खरं तर फलंदाजाने सुद्धा विचार केला होता की कोणत्या पद्धतीचा चेंडू गोलंदाज हाताळतो तो व्यवस्थितरित्या निहाळायचा आहे, त्यासाठी रक्षात्मक पवित्रा घेत असताना मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटला बॅटर गेले होते. आपण आपल्या 10 क्रिकच्या ऑनस्क्रीन रिप्ले निश्चितच बघितला कशा पद्धतीने हा चेंडू पहिला फेकला गेला होता गोलंदाज सूरज केनेच्या वतीने. पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे. यावेळेस इथे अत्यंत चांगला फटका आहे. स्कोर ऑफ द विकेट स्क्वेअर कटचा हा देखणा नजराणा मैदानाच्या आतमध्ये चौकार. फ्रंटलेग पुढे सरसवला, जागा बनवली, त्यानंतर उजव्या बाहेरच्या चेंडूला आडव्या बॅटने योग्य रीतीने खेळत असताना पंचांच्या बाजूने काढलं होतं चौकारासाठी. समोर खेळले क्षेत्ररक्षक आहेत का? क्षेत्ररक्षक आहेत, परंतु मिड ऑफला आहेत आणि त्याचमुळे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या क्षेत्ररक्षणाच्या रचनेचा योग्य अंदाज दाखवत असताना त्याचा फायदा घेतलेला आहे फलंदाजाने. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमापार, आणखी एक चौकार. समालोचक चषक जिंकायचा ही ईर्ष्या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना दोन्ही संघ खेळत आहेत. पहिला डाव 41 ला पूर्ण झाला, 42चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आणखी एक आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट वाईड अँड पनिश, त्या पद्धतीने बऱ्याचदा समालोचक मित्र वर्णन करत असतात. चांगला फटका खेळला होता फलंदाजाने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये अवेलेबल होते, कव्हरच्या बाजूने चेंडूला काढलं होतं. बॅकफुटला खेळणं प्रत्येक जण खरं तर पसंत करत असतो. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की बॅकफुटचे जे फटके आहेत त्या फटक्यांमध्ये जास्तीची ताकद तुम्हाला यूज करता येते आणि मग फ्रंटफुटच्या फटक्यांचा जर विचार केला तर ड्राईव्ह सारखा फटका आहे, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह सारखे फटके आहेत की जिकडे तितकी ताकद तुम्हाला दाखवता येत नसते. हा बघा, ज्या ऑन ड्राईव्हची आपण चर्चा करत होतो हाच तो लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका. फलंदाजाने खडे खडे खेळलेत, स्वतःला लीन केलं, समोर गेले, स्ट्रेच केलं स्वतःला, बॉलच्या पिच पर्यंत पोहोचले आणि समोरच्या दिशेने खेळतायत चौकार. लेग्स हा चेंडू टाकला होता खोलवर टप्प्याचा, त्यावर ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका ऑफर करताय. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालं, याचमुळे पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये धावपलकर धाबा जोडलेले आहेत 15, बनवायचे आहेत 42, म्हणजे 12 चेंडू आणि 27 धाबा असं समीकरण यानंतर उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेचं पहिलं पारितोषिक जर आपण पाहिलं तर रोख रक्कम 1 लाख रुपये दिली जाईल. दुसऱ्या पारितोषिक आपण पाहिलं तर 50,000 रुपये इथे आहे. 25 आणि 25 अशा पद्धतीची 3 आणि 4ची बक्षिसं इकडे रोख स्वरूपात ठेवण्यात आलेली आहेत आणि ही सगळी बक्षिसं बदलापूर समालोचन क्रिकेट असोसिएशनचे सन्मान्य अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अर्थात महेशजी धुळे सर, त्याचबरोबर राहुलजी चव्हाण सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने ते वितरित केली जाणार आहेत. 12 चेंडू 27 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. सकाळचं जे वातावरण होतं त्यापेक्षा आपण आता बघितलं की वातावरण अत्यंत चांगलं बनलेलं आहे. स्वामी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा प्रशांतजी सुरेराव यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटरसाठी बॅट पुरस्कृत करण्यात आलेले. प्रशांत सुरेराव अर्थात एक अत्यंत धाकड फलंदाज, लाल्या म्हणून प्रसिद्धीस आलेला हा फलंदाज. त्याची फलंदाजी अनेकदा मी पाहिलेली आहे. प्रशांतचे मोठे बंधू अमोल माझे अत्यंत चांगले मित्र आहेत, कॉलेज वाईन मित्र आहेत खरं तर. 12 मध्ये 27. यावेळेस इथं ऑफ ड्राईव्हचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत 30 यार्ड सर्कलला. सन्मान्य सुरेशजी चिंतामण धुळे साहेब, आपण क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात. आपल्याला आयोजकांच्या वतीने
इथे विनंती आहे मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा, इथे या, आपलं सहर्ष स्वागत आहे. 11 मध्ये 26 अशा पद्धतीचं हे इक्वेशन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये आलेले आहेत 15. त्याचमुळे आता दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा आटोकाट प्रयत्न करतील गोलंदाज. नवनाथ मुकणे याच्यासाठी खरं तर जाणले जातात. बऱ्याचदा ज्यावेळेस पहिल्या षटकामध्ये तिकडे अधिकच्या धावा खर्च होतात, त्या धावा कमी करण्याची जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचदा गोलंदाजी करतात नवनाथ मुकणे. अलीकडे गोलंदाजीचा क्रम बदललेला आहे, याविषयी बोलूया आपण. इथे इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवायचं होतं. क्षेत्ररक्षक तिकडे गली रिजन मध्ये उपस्थित होते, थोडी अतिरिक्त घाई तिकडे झाली आणि याचमुळे आपण बघतो जिकडे एकही धाव बनली नसती तिथे मात्र आता धावफलकावर लेग बॅच रूपाने निश्चितच 2 धावा पूर्ण होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेट खेळताना तुम्हाला ते व्यवस्थितरित्या अवलोकन करत असताना खेळावं लागतं. बुद्धीचा प्रचंड वापर क्रिकेट खेळताना आपल्याला करावा लागतो आणि त्याचमुळे थोडी अतिरिक्त घाई झाली होती त्या क्षेत्ररक्षकाची. संधी मिळाली, तिला वापरली. 10 चेंडू 24 धावांचं समीकरण यानंतर उरलेलं आपण पाहू शकू. अत्यंत चांगला चेंडू सुई घेणारा अजिमभाई शेख यांचंही याच दरम्यान क्रीडा नगरीमध्ये मुख्य व्यासपीठाकडे आगमन झालेले आहे. आपले या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. वेळले संघ सुद्धा यानंतर खेळताना आपण पाहणार आहोत. वेळे गावचे काही प्रतिष्ठित नागरिक यांचंही आगमन झालेले आहे. तुमचंही सहर्ष स्वागत. इथे मागच्या बाजूने फटका खेळलेत. गोलंदाजाच्या गतीचा यापेक्षा अधिक चांगला वापर होऊ शकत नाही आणि इथे किरणने गोलंदाजाने जी गती दिली ती गती योग्य रीतीने वापरलेली आहे. मागच्या बाजूने फटका खेळले, हुक केलं चेंडूला, सरळ जाऊन चेंडू ब्लॅक स्क्रीनवर आदळला. हा चौकार. विचार केला तर शेवटच्या क्षणापर्यंत, लास्ट मोमेंट पर्यंत चेंडूवर नजर ठेवली होती आणि ती जर तुम्ही ठेवू शकला तरच हा फटका मागच्या दिशेने तुम्हाला खेळता येईल. अंदाधुंद बॅट फिरवून अशा पद्धतीचे फटके कनेक्ट होत नसतात. आणि अलीकडे जर आपण विचार केला तर राजेश गोलंदाजाची गती सुद्धा वाढलेली आहे. गोलंदाजाची गती वाढली, फलंदाजाकडेही वेगवेगळे फटके आलेले आहेत. त्यामुळे मग क्रिकेट अधिक रंजक बनलेलं आहे. क्रिकेट म्हटलं की एंटरटेनमेंट प्रेक्षकांची होत असते आणि तीच देण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. यावेळेस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. इथे खरं तर रिव्हर्स फटका मैदानाच्या आतमध्ये काढला. हे बघा, आमचे हॅरी सर यासाठी जाणले जातात. हॅरी सरांनी सुद्धा त्यांची ओळख जपलेली आहे. अलीकडे खरं तर सुरुवात केली होती त्यावेळेस स्वतःच्या विभागाशी मर्यादित होते, तिथून तालुका स्तरावर गेले, त्यानंतर जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, त्यानंतर भारतामध्ये भ्रमण करताना त्यांना आपण पाहिलं. अलीकडे येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये दुबईमध्ये जाणार आहेत आपले सगळ्यांचे लाडके हॅरी सर. त्यांच्या त्या दौऱ्यासाठी शुभेच्छा असतील. फुलर लेनचा फुलटॉस आहे, समोरच्या दिशेने खेळ. त्यात स्ट्रेट लाईक अन एरो, पिट्समॅन अवेलेबल. सूरज इज देअर, fielded that ball successfully, returns it. Meanwhile 2 runs have been completed by those batsmen. There is a target of 42 in front of सोळेगाव. सोळेगाव संघाने या अगोदर आपण बघितलं होतं की केतन म्हात्रेच्या संघाला अर्थात वाकलनला परास्त केलं होतं आणि काय सुरुवात झाली होती त्या मॅचची. आजही मला आताही आपल्याला सगळ्यांना आठवेल की 24 धावा दरम्यान पहिल्या षटकामध्ये कंप्लीट केल्या होत्या आणि 69चं टार्गेट दिलं गेलं होतं. परंतु नंतरचं षटक 1 धावेचं, तिसरं षटक 2 धावांचं. याचमुळे मग शेवटच्या षटकामध्ये 6 मध्ये 34 असा सामना आपण पाहिला होता आणि 6 मध्ये 34 असतील तर ते टोकाचं समीकरण बनत असतं. त्याचमुळे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं होतं वाकलनचं. खरवई गावचे दमदार आणि सगळ्यांचे लाडके उद्योजक अजिमभाई शेख यांचे आगमन झालेले. तुमचे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. धावपलकर धावा आहेत 24 आणि बनवायचे 6 मध्ये 18. 6 मध्ये 18 बनवायचे आहेत आणि या 18 धावा डिपेंड करण्याची जबाबदारी इथे घ्यावी लागेल गोलंदाज योगेश भालेकरला. भिवंडी तालुक्यातील योगेश भालेकर हा असा गोलंदाज आहे, अँगलचा चांगला वापर जर करायचं तुम्हाला शिकायचं असेल तर योगेश बरोबर तुम्ही निश्चितच संपर्क साधू शकता. आणि त्याचमुळे अनेक चेंडू अँगल करणारे तुमच्या समोर आता येतील. पाहायचे फलंदाज कसे टॅकल करतील. ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता त्याच पद्धतीने अँगल इन करत असताना चेंडू फेकला. यावेळेस इथे आपण बघतो ऑफ ड्राईव्हचा फटका ऑफर केला होता फलंदाजाने. चिप सदृश्य फटका खेळले होते. अधिकची ताकद वापरताच आली नव्हती कारण खूप गतीने चेंडू फुलर यांचा त्यांच्या समोर आला होता. लोअर बॅकलिपने फटका खेळले होते. यावेळेस 5 चेंडू 16 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकू. समीर म्हात्रे, गणेश इरमाळे, जयेश राऊत क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात. विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलंही स्वागत आहे. 5 मध्ये 16.
5 मध्ये 16 बनवायचे आहेत. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर फलंदाजाला करता येत नाही. क्रिकेट खेळत असताना फलंदाज म्हणून सगळ्यात अगोदर तुम्हाला लेंथ जज करावी लागते. लेंथ एकदा जज झाली की मग तुम्ही ठरवता फ्रंट फुटला जायचंय की बॅक फुटला जायचंय. इथे जिथे उभे होते तिथूनच खेळण्याचा प्रयत्न केला. थोडा फ्रंट लेग बाजूला सरकवला होता फलंदाजाने. आणखी एक अँगल करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. योगेश बालेकर यासाठी जाणले जातात. खरं तर एखाद्या गोष्टीचं संबोधन जर तुम्हाला मिळालं तर ते संबोधन मिळण्यासाठी तुम्ही त्या पद्धतीची कामगिरी केलेली असते, हे निर्विवाद खरं आहे. एखादा माणूस ज्याला आपण दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणतो त्याच्याकडे मित्रांचा गराडा असतो. एखादा माणूस की ज्याला दानशूर राजा असं म्हटलं जातं त्याने त्याच्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या कामांची मदत केलेली असते. त्यामुळे ते संबोधन असंच मिळत नाही. 3 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज दीर्घ श्वास घेत आहेत. क्रिकेट हा खेळ परिस्थितीजन्य आहे. त्या पद्धतीची परिस्थिती तसे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. 3 मध्ये 14. इथे यावेळेस फटका आपण बघतो कंट्रोल पूलचा. चेंडू घरंगळत आता बघितलेला आपण डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेकडे निघून गेला होता. यावेळी चेंडू अडवला, त्याची फेकी झाली आणि त्याचमुळे इक्वेशन आता थोडं खरं तर हाताबाहेर जायला लागलेलं आहे की मोडा गेला आहे असंही म्हणूया चोळेगाव संघाच्या. परंतु क्रिकेटने अशा अनेक आपल्याला सामने दाखवलेले. एका चेंडूमध्ये 14 धावांची गरज असताना टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्या बनल्या होत्या. लागोपाठचे 2 नो बॉल आले, लागोपाठचे 2 षटकार लागले. तो चेंडू फेकण्याची सुद्धा गरज लागली नव्हती. त्यामुळे क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. क्रिकेटच्या गर्भामध्ये अनिश्चितता असते, ती कधी बाहेर येईल आणि तुमचे अंदाज फेल ठरवले सांगता येत नाही. 3 मध्ये 13. फिरून मारण्याचा प्रयत्न उजव्या हाताच्या फलंदाजासाठी घातक गोलंदाजी करणारा गोलंदाज योगेश, त्याने हा चेंडू योग्य रीतीने इथे फिरवला. फलंदाजाला या कोड्याचं उत्तरच सापडलं नाही. कोणतंही ठोस प्रत्युत्तर इथे फलंदाजाकडे नव्हतं. त्याचमुळे आता इथे एका चेंडूचा खेळ शेष राहिला. 13 धावांची गरज आहे. 1 मध्ये बनवायचे 13. त्याचमुळे हा सामना इथे जिंकण्यामध्ये यश मिळतं गोलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात भावाळे ब संघाला. जिंकलेल्या संघाचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. मंडळाचे अध्यक्ष दिलीप दादा बाईकर यांचं आगमन झालेलं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष सस्नेह हार्दिक स्वागत. विनंती असेल A1 जोडीच्या वतीने आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सूरजने बनवल्या होत्या 26, योगेशने बनवल्या 6 आणि धावा बनल्या 41. बाबाळे ब च्या बनवायच्या होत्या 42. विक्रांतने 21 बनवल्या. किरणच्या 6 धावा. गोलंदाजीचा विचार केला तर योगेशने फक्त